नमस्कार मित्रांनो, मी संमोहन उपचार तज्ज्ञ सुयश वैद्य. आज मी तुम्हाला थोडक्यात संमोहनाद्वारे भीती कशी घालवता येते याबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी चर्चा करणार आहे. भीती ही मूळतः कोणत्या विचारांची आहे किंवा कोणत्या वस्तूची किंवा कोणत्या घटनेची आहे यावरती संमोहन उपचार अवलंबून असतात. संमोहन उपचार हे मनाचं शास्त्र असल्यामुळे तुमच्या मनामध्ये जी भीती निर्माण होते ही भीती तुमच्याच काही विचारांमुळे ती निर्माण झालेली असते. आणि संमोहनशास्त्र हे मनाचं शास्त्र असल्यामुळे तुमचे मनामध्ये जी काही भीती आहे ती नकारात्मक विचारसरणी असल्यामुळे ती तुमच्याकडे बळावलेली असते, अधिक प्रमाणामध्ये असते. पण संमोहन उपचार केल्यानंतर किंवा करताना आणि माझ्याशी बातचीत करत असताना माझं जे बोलणं आहे, माझं जे मार्गदर्शन आहे आणि संमोहन ही एक प्रोसेस आहे, एक अर्ध्या तासाचा आमचा तो प्रयोग असतो. त्या प्रयोगामध्ये आम्ही तुमच्या मनाला एकतर चांगलं समजवण्याचं, चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करतो. आणि त्याचबरोबर संमोहन ही एक अशी निद्रा आहे ज्या निद्रेमध्ये नेल्यानंतर ती कृत्रिम प्रकारची झोप असते आणि त्या झोपेमध्ये एकदा व्यक्तीला नेलं की त्या व्यक्तीला आम्ही ज्या काही सूचना देतो, म्हणजे जशा की त्यांच्या मनामध्ये आम्ही पॉझिटिव्ह सूचना देतो. म्हणजे जसं की त्यांच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार चालू असतात, काही भीतीचे विचार चालू असतात, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या जागेबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल देखील माणसाच्या मनामध्ये भीती दडलेली असते. आता ती माणसाबद्दलची असेल किंवा एखाद्या वस्तूबद्दलची असेल, जागेबद्दलची असेल, तर ती विचारांच्या माध्यमातूनच ती बनलेली असते की या जागेमध्ये गेल्यानंतर मला चांगलं वाटत नाही, काहीतरी भास होतात. किंवा एखाद्या व्यक्तीची भीती असेल, मग बाबा माझ्यापेक्षा ते मोठे आहेत, अधिकारी पोस्टवरती आहेत, मग मला त्यांची भीती वाटते, त्यांच्या नजरेत बघितल्यानंतर मला पुन्हा भीती वाटते. किंवा एखाद्या वस्तूची, मग ती वापरताना, मग एखादी गाडी असेल, मग बाईक असेल तर बाईकची सुद्धा काही जणांना भीती वाटते, बाबा बॅलन्स चुकेल माझा, मला जमणार नाही. किंवा एखादी फोर व्हीलर असेल तर मला त्याची जजमेंट जमणार नाही, लोकं मध्ये आली तर काय होईल. अशा पद्धतीचे जे चुकीचे विचार मनामध्ये ठाण मांडून राहिलेले असतात, हे विचार कुठेतरी काढण्याचा आणि त्या विचारांना बदलण्याची जी क्षमता आहे ती क्षमता या संमोहनशास्त्रामध्ये आहे. या संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर आम्ही तुमच्या मनालाच हेच प्रोग्रॅमिंग करतो. जसं की तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे, मग ती कोणत्याही विषयाची असून दे, पहिले आमच्याशी त्याची चर्चा होते की नक्की तुमच्या मनामध्ये कोणत्या विषयीची भीती आहे. आणि मग त्या भीतीनुसार आम्ही तुमच्या मनाला खंबीर बनवणाऱ्या आम्ही काही पॉझिटिव्ह सूचना तुमच्या मनाला देतो. आणि त्या पॉझिटिव्ह सूचना ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये उतरतात, काही दिवसांमध्येच तुमच्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह सुधारणा होते की तुम्ही जी गोष्ट वापरू शकत नसता, त्याच्याबद्दलची तुमच्या मनामध्ये भीती असते, लोकांच्या समोर चार चौघांमध्ये मिसळण्याची काही माणसांमध्ये भीती असते, मग ती भीती ही विचारांमुळे निर्माण झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही संमोहनाने तुमचे विचार बदलून टाकतो. आणि विचार एकदा बदलले की आचार बदलायला काही फार वेळ लागत नाही. तसंच एकदा तुमचे विचार ज्यावेळेला बदलतात त्यावेळेला तुमचा त्या वस्तूकडे, त्या गोष्टीकडे, त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि म्हणूनच तुम्हाला त्याचा त्रास हळूहळू कमी कमी व्हायला लागतो आणि त्यानंतर तो त्रास संपुष्टात येतो. असा हा संमोहनाचा एक प्रयोग असतो. माझं 8 दिवसांचं संमोहनाचे जे सेशन आहे ते प्रयोग आहेत. दररोज अर्धा तास याप्रमाणे इथे यावं लागतं किंवा तुम्ही ऑनलाईन देखील घरबसल्या हे प्रयोग करून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी मी माझा मोबाईल नंबर देऊन ठेवतो आहे तुम्हाला. 99 70 82 18 71 हा माझा मोबाईल नंबर आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर देखील आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता. हा जर व्हिडिओ मी कोणत्या ऑनलाईन ह्याच्यावरती जर मी अपलोड केला तर त्यावरती काही कमेंट बॉक्स असतातच नॉर्मली, तर त्यावरती तुम्ही तुमच्या कमेंट शेअर करू शकता. त्यातून मला जसं जमेल तसं मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. एनिक्वेज तुम्ही मला कॉल देखील करू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता. माझं जे संमोहन उपचार केंद्र आहे हे रत्नागिरी शहरामध्ये आहे.
रत्नागिरी शहरामध्ये गोखले नाका म्हणून आहे, तिथेच एक विनय मेडिकल म्हणून आहे, त्याच्यावरतीच पहिल्या मजल्यावरती हे सम्मोहन उपचार केंद्र आहे. तुम्ही माझ्या या क्लिनिकला भेट देऊ शकता. धन्यवाद.